तर मी इतके शेतीचे तज्ज्ञ बघितले. त्याच्यानंतर प्रत्येक जणाचं हेच म्हणणं आहे की सेंद्रिय कर्बावर काम करा, परंतु तो वाढवायचा कसा हे कोणाकडेच प्रॉडक्ट नाहीये. माझा माल आता युरोपला जाण्या योग्य झालेला आहे, तयार झालेला आहे. फक्त माझी आता मधली जी प्रोसिजर आहे ती बाकी आहे माझी. तुम्ही सगळा एक्सपोर्ट करू शकता. हा, आणि ते पण युरोपला, की जिथं म्हणजे त्यांचे टेस्ट फार कठीण आहे. मला माहिती हे प्रॉडक्ट आता कुणाकडेच नाही. याच्यामध्ये औषध कुणाकडेच नाही. म्हणजे हिमालयातली जडीबुटी जी थेट तुमच्या भेंडीच्या माध्यमातून तुमच्या पोटामध्ये जाते आणि खूप रिच लेवलला आहे तिचं क्वालिटी वगैरे. तुमच्या जमिनीमध्ये काही जर पिकलं तर ते पहिलं आम्हाला पाठवत जा. काहीही पैसे घ्या. हा, आणि खरं सांगतो मी, जेवढी भेंडी निघाली आजपर्यंत त्यात एक सुद्धा भेंडी किरकी नाही. काय सांगतो, आमच्या घरात सिरियल अशी लागतच नाही. कुठले टीव्ही लागतो तो फक्त ह्याच कारणासाठी लागतो, शेतांचे व्हिडिओ. मग तुमचं मी आजपर्यंत म्हणजे वैदिक आलं ना त्याच्यापासून मी आजपर्यंत व्हिडिओज बघतोय तुमचे रोज, एक दिवस सुद्धा चुकत नाही. आता रिसेंटली 2-3 दिवसापूर्वी मी माझी 42 वर्षाची मैत्रीण म्हणजे कॅन्सरने गेली. म्हणजे त्यांना जर हे पहिल्यापासून मिळालं असतं तर शिवाय नसते. हे नसतं एसटी वैदिक तर मला तो मी सोडली असती, आतापर्यंत कधीच सोडली असती. तुमचा जो शेतकऱ्यांच्या प्रती जो म्हणजे आस्था आहे ना ती अजूनपर्यंत मी कुठं बघितली नाही, कोणाच्यातच नाही बघितली. ही फॅक्ट आहे. काय असतं माहिती का, पहिली गोष्ट आधुनिक आणि आध्यात्मिक याचा सुरेल संगम म्हणजे एसटी वैदिक. प्लॉट जर आपण बघितला ड्रोन मधून त्याचा सीन जर बघितला तर सर्वात खास जी गोष्ट आहे ती म्हणजे त्या पिकाची जी काळोखी आहे. तुमच्या अख्ख्या पंचकृषीमध्ये तशी काळोखी कुठल्याच पिकाला नाही. 3 वर्ष त्या 1.5 एकरला तुम्ही एसटी वैदिकचा सलग वापर करता. तुमच्या भेंडीका जर बघितलं तर तुम्ही सांगताय की मी एकही किडीची किंवा रोगाची फवारणी केली नाही. एकही नाही आजपर्यंत नाही 3 वर्षामध्ये. म्हणजे केमिकलची खतं औषधं काय असतात हे तुम्हाला आजही माहित नाही. एक ऑर्गॅनिकचं हे बघितलं आणि मग नेमकं त्यांचं शेत आमच्या पुण्याजवळच होतं त्याच्यामध्ये, म्हणून मग आम्ही 2 जण गेलो त्यांच्या तिथं बघायला. बरोबर. परंतु त्यांच्या शेताची अवस्था बघितल्यानंतर म्हटलं की हे सुद्धा काय उपयोगाचं नाही. का? त्यांचे समजा पेरू होते, जवळपास 60% पेरू खालीच पडले होते सडून त्याच्यामध्ये. मग तुम्ही डायरेक्ट शेतीला लागले लगेच या शेतीमध्ये कसं काय मिळालं तुम्हाला? आजच्या काळामध्ये प्रत्येकाकडे पैसा आहे पण आरोग्य कोणाकच नाही. एक मित्र आहे माझा बालरोग तज्ञ, तो खूप बिझी असतो, बोलायला त्याला वेळ नसतो. एवढं पेशंट एवढे त्याच्याकडे. मी एक दिवशी त्याच्या तिथं बसलो होतो, तो पेशंट साधारणतः 1 ते 1.5 मिनिटाला पेशंट चेक करत होता. एक मुलं ती यायची छोटी मुलं, तर त्या 1 तासामध्ये मुलं म्हणून ती वाटत नव्हती. अक्षय कुमार किती फिट आहे तो काय सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमवता नाही आलं चालेल पण पहिले हेल्थ कमवा. नाही, हेल्थ फार महत्वाची. जमीन तुमची आता जी दिसते तुमच्या भेंडीच्या आजूबाजूला जे पिवळं सगळं शेत दिसतंय, शेजारी ऊस पण आहे, बऱ्याच लोकांची जमिनी आहे. बरोबर. तर मग तुम्ही बघताय की सगळे पिवळं राहणं झाले. हो बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काही दम नाहीच. नाही. अशा प्रकारची जमीन आहे, असं नाही का खूप सुपीक जमीन आहे. नाही. म्हणजे सुपीक तुम्ही बनवली. ऊस गेला माझा आणि मी नांगरलं तर त्या नांगरणीमध्ये असं झालं सर, ते असे ढेकळं होती सगळी आणि मला लावायचं होतं 1/2 एकर भेंडी, आपला 1/2 एकर ढोबळी, 1/2 एकर वांगी आणि 1/2 एकर टोमॅटो असं मी ठरवलं होतं. मग त्याला मला मल्चिंग करायचं होतं. आमच्या इथले 2 टीमा घेऊन आलो मी तिथे. त्यांनी म्हणजे त्यात सरीच दिसत नव्हती, ढेकळत होते, सगळी ढेकळत होती. ते म्हटले आम्ही मल्चिंगच नाही करत म्हटलं. त्यावेळेस मी जवळपास 1.5 एकरला 100 पोती कृषामृत टाकलं. म्हटलं आता हे काहीतरी नीट झालं पाहिजे, म्हणजे लोक यायला तयार नाहीत, काम करायला तयार नाहीत म्हटलं त्याच्यात. मग ते 12 किलो रूट आणि 12 किलो न्यूट्री तो डोस मी त्याच्यात टाकला. आणि त्यावेळेस फर्स्ट टाइम मी वांगी आणि ढोबळी आणि टोमॅटो लावले होते. इतके सुंदर आले ते. त्यावेळेस मला रोप सुद्धा कळत नव्हतं. रिपोर्ट तिघांचे पण छान आले. त्यातलं मी टोमॅटो चेक केला आणि वांगी चेक केली. लगेच दोन्ही त्याच वर्षी. पहिलं पीक मी ते टेस्ट लॅबमध्ये झिरो रेसिड्यू पूर्ण पहिलंच पीक माझं ते. दुसऱ्या वर्षी काय केलं मग? एकदम मी काय मिलेट्स केले. ते इतकं सुंदर आलेले आणि जसे त्याला कंच लागली बारीक ते पक्षी आले. कमीत कमी माझ्या शेतात 2000 पक्षी असायचे. दादा म्हटले हे पक्षी ह्या आमच्या आयुष्यात मी कधी बघितलेच नाही. 2000 पक्षी एक ह्या 1/2 एकरवरनं हाकललं की त्या 1/2 एकरवर जाऊन बसायचे, तिकडनं हाकललं की इकडे जाऊन बसायचे. म्हटलं 25% तरी मिळेल, 1% सुद्धा नाही मिळेल.
सगळं खाऊन घेतलं. सगळं खाऊन घेतलं, फस्त करून टाकलं. मागच्या वर्षी 10 प्रकारची पिकं केली होती. हा, गेल्या भाजीपाला? वर्षी भाजीपाला. त्याचा पण व्हिडिओ आहे आपल्याकडे. हो, त्याचा पण व्हिडिओ आहे. त्याचा काय अनुभव होता? त्याचा पण अनुभव खूपच चांगला. म्हणजे ते सुद्धा भाज्या इतक्या चांगल्या होत्या. मी कसं मॅनेज करत होते सगळं? म्हणजे फुल टाइम शेती करतात ते म्हणतात हे अवघड आहे एसिटी. थोडी ताकद लावायला लागते त्याच्यात. त्यामध्ये असं तर नाही का म्हणजे मी लावत होतो, कारण तुमच्याकडं समजा ठीक आहे तुम्ही RTO विभाग आता तुम्ही नोकरीला आहे गव्हर्नमेंटच्या, मग खूप पैसे आहे तुमच्याकडे, मग तुम्ही उधळताय असं तर नाही? पावसाळ्यामध्ये माझं शेत रिकामं होतं. बरं. पण त्याच्यात मागच्या वर्षीचा पावसाळा कसा होता, बरोबर बरोबर, आमच्या नाली पूर्ण सगळ्या भरलेल्या होत्या. बर. बाकीच्यांची शेतं भरली होती. बर. माझं शेत रिकामं होतं विदाऊट तण. तुम्ही आता जी भेंडी केली आहे सध्या, या भेंडीचं आता उत्पन्न किती निघतंय? आता तुम्ही काय भावाने विकताय? आता मी 120 रुपयांनी डायरेक्ट, जर कस्टमर असेल तर 120 रुपये किलो. स्वतःच्या शेतातला भाजीपाला पिकवून कुरिअरने विकणारा कदाचित मी पहिल्यांदाच असतो. तो एक आपला मेथीचा व्हिडिओ आला होता बघा, म्हणजे 2 वर्षापूर्वी मी फ्रीज मध्ये ठेवल्या होत्या 5 गाड्या. म्हणजे साधारणतः 28 मार्चला गेल्या वर्षी 2-3 दिवसात सडती, पाणी सुटतं. अजूनही ती मेथी 2 वर्ष झालं त्याची मी कसुरी मेथी करून ठेवली, अजूनही घरात येते. फ्रीज मध्ये 28 मार्चला ठेवली असेल हिने 4-5 गड्ड्या, त्या दिवाळीला बाहेर काढल्या. 7 महिन्यांनी जवळपास ते ऍज इट इज 7 महिन्यांनी सुद्धा. काय सांगता तुम्ही? नाही, खरी गोष्ट आहे. लोक हसतील आपल्याला. नाही, खरी गोष्ट आहे. आणि पण ती पण 35 दिवसानंतर हो, म्हणजे पाण्यामध्ये टाकली, ती फुलली ताजी मेथी सॉरी काय 35 दिवस फ्रीज मध्ये होती ना, ती मेथी सुकलेली होती. तर हे म्हणले आपण एक प्रयोग करू, पाण्यात टाकून बघू, तर ती परत हिरवी फुलली परत. ती त्याच्या मी फोटो काढले तशी. आम्ही तो वरचा का काढला की अरे अजून तशीच 1 महिन्यानी तशीच राहिली. म्हणजे ही भाजी 1 महिन्यानंतर अशी होती आणि पाण्यात टाकल्याबरोबर तीच अशी झाली. पुन्हा हे तुम्ही शास्त्रज्ञांना जरी सांगितलं ते पण डोकं खाजवत बसतील. कोणालाच नाही पटणार. ही 15 दिवसाची भेंडी आहे, ती पाण्यात ठेवली 1 तासभर आणि अशी झाली. 15 दिवसाची भेंडी. आणि बाहेरच, फ्रीज मध्ये नाही. बाहेरच आहे, फ्रीज मध्ये पण नाही. म्हणजे एसिडिटीच्या शेतमालाला, फळांना काहीही नुकसान होत नाही. आम्ही टोमॅटोचं करून बघितलं, 1.5 महिना टोमॅटो टेबलवरच होता. 1.5 महिना? 1.5 महिना 45 दिवस. टेरेसचा तो पण. नुसतं रेसिडी फ्री नाहीये हे. नाही, हे मिरॅक्युलस आहे. मिरॅकलच आहे. सगळ्यांना ते आश्चर्य वाटतं. म्हणजे डिहायड्रेशन करून जर आपण ही भाजीपाला जर विकला तर शेतकरी मालामाल होती. एसिडी वैदिक हे आरोग्य. एसिडी वैदिक हे भाजीपाला विकत. मी स्वतः बरी झाले ना, टेरेसवर आम्ही लावलं होतं ना. 5-6 महिने मी आजारी होते, माझ्या ब्रेन मध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या, स्टेरॉइड खात होते, तर त्याच्यामुळे मला बाकीचे प्रॉब्लेम चालू. बरोबर जॉईंट साईड इफेक्ट. मग आम्ही ह्या भाज्या घरी लावल्या टेरेसवर पहिल्यांदा. हे आम्ही आधी घरचं खाल्लं वैदिकवर, आणि मग यांना जरा माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसली. मग यांनी काय केलं, यांच्या मित्राकडे गाय होती, मिल्क चार्जर तिला आणून द्यायची. बारामतीवरून मिल्क चार्जर आणायचो, त्याला द्यायचो मित्राला आणि मित्राला, आणि ते दूध खायचो. त्याच्यामुळे तुमचं नुसतं आजार पण नाही गेलं, तर तुम्हाला तुमचा माणूस परत मिळाला ना. 100%. म्हणजे तिचं फारच, म्हणजे आज ही बोलती तर खूप फरक आहे तिला त्याच्यात. मला उठतं बसते. तुम्ही हे जे नवीन उपक्रम चालू केला याचं कौतुक बघून तुमच्या गावातले काही तुमचे युट्यूब चॅनलचे काही युट्यूबर आहेत, त्यांनी पण तुमचा माझा व्हिडिओ शूट केला. त्यामध्ये काय अनुभव होतो? मी जे नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही ग्रुपनी शेती करा. ग्रुपनी जर शेती केली तर एक्सपोर्ट करणारे लोक तुम्हाला भेटायला तयार आहे ना. बरोबर. तुम्ही एकत्रित या. आता तुमची माती कशी झालेली आहे? आता माती खूप छान झाली. म्हणजे मी इतका खुश आहे. म्हणजे माझा नोव्हेंबर 2023ला सेंद्रिय कर्ब 1.05 होता. बर. मी चेक केला होता. एक वापरत होतो तुम्ही तेव्हा? वापरला 0.05 होता. त्याच्यापूर्वी किती असेल तर अगदी तो नाही माहिती. तो मला माहिती आहे, मला कळत पण नव्हतं की सेंद्रिय कर्ब काय असतं. मुळामध्ये एक भेंडीचं झाड आहे, तिला समजा 5 किलो भेंडी येणार असेल. बरोबर. तिला लागणारे जे खत आहे, न्यूट्रिएंट्स, समजा 1 किलो लागत असेल आणि मी 2 किलो दिलं, तर मग ते 2 किलो वापरणार त्या 4 किलोला का 1 किलो वापरणार, असं मला विचारायचं. बरोबर. चांगला प्रश्न आहे तुमचा. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपल्या नाशिकच्या SCT वैदिकच्या हेड ऑफिस मध्ये आपले 3 वर्ष युजर असलेले शेतकरी आलेले विवेक शेळके सर, जे RTO ऑफिसर आहेत. मागील 3 वर्षापासून ते आपल्या SCT वैदिक तंत्रज्ञानाचा 100% वापर करता भाजीपाल्यासाठी. सरांचं एक ध्येय की जे सिटीतले सर्व ग्राहक आहेत त्यांच्यासाठी विषमुक्त भाजीपाला गेला पाहिजे, आणि तेच स्वप्न घेऊन सर आज राम सरांच्या भेटीला आलेले आहेत. आणि त्यांनी सोबतच SCT वैदिकवर जी भेंडी पिकवलेली ती भेंडी आपल्याकडे घेऊन आलेली. तर आज आपण त्यांचा पूर्ण अनुभव सरांच्याच तोंडून ऐकूया. शेतकरी मित्र, चला तर स्वागत करूया विवेक सरांचं. नमस्ते सर. आणि त्यांच्या सौभाग्यवती, तुमचं नाव? अश्विनी. ओके. आपण
त्यांचे काही व्हिडिओ मागच्या काही वर्षांमध्ये बघितले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्याबरोबर संवाद करण्याचा एक विशेष प्रसंग असा की आज ते खास भेटायला आले इथे. तर पहिलं मला हे विचारायचं तुम्हाला की तुम्हाला भेटायला यावं असं का वाटतं? तर सगळं तर व्यवस्थित चाललंय? सर व्यवस्थित चाललंय, परंतु मला एक शेती करायची खूप इच्छा होती बर. पहिल्यापासून. म्हणजे मी ॲक्च्युली माझ्या वडिलांना 1995ला म्हटलं होतं मला शेती करायची. मला शेती करायची. बर. पण नंतर ते आजारी पडले आणि गेले आणि नंतर बाकीच्या गोष्टींमुळे मला वेळ नाही भेटला. बरोबर. म्हणजे तुमची शेती कुठे आहे? शेती बारामतीला आहे. बारामतीमध्ये? हा, बारामतीला. बारामतीला कुठल्या गावाला? वानेवाडी म्हणून एक गाव, म्हणजे सोमेश्वर साखर कारखाना आहे. हां. तिथं बाजूला एक वानेवाडी गाव म्हणून आहे. बरं बरं. तिथं आमची वडिलोपार्जित 1.5 एकरची क्षेत्र आहे. फक्त 1.5 एकर? फक्त 1.5 एकर आहे, जास्त नाही. तुम्ही शेती करायची आवड होती परंतु नाही करता आली? नाही करता आली. तुम्ही म्हणजे सर्व्हिसला कुठे होते? मी आरटीओ ऑफिसला सर्व्हिस. म्हणजे त्यावेळेस कुठे होते तुम्ही पूर्वी? त्यावेळेस पण नंतर मी वडील गेल्यानंतर आरटीओ ऑफिसला सर्व्हिसला लागलो. त्याच्या आधी मी म्हणजे पुण्याला होते की? पुण्यालाच होतो, पण टेल्को कंपनीत कामाला होतो आधी सुरुवातीला. आणि मग नंतर कुठे? आरटीओ. तर मग आरटीओ ऑफिसला गव्हर्नमेंटमध्ये मी जॉईन झालो. मग ती नोकरी सोडली मग मी. ओके. मग आता तुम्ही ज्यावेळेस शेती करायचा विचार डोक्यात आला तुमचा पहिल्यांदा, त्यावेळेस तुम्ही कुठे होते? जॉब कुठे होता? जॉब माझा, मी त्यावेळेस पुण्यातच होतो. अच्छा, तिथून चालू केलं तुम्ही? मग काय झालं, आमचं ऑफिसचं वर्कलोड आधी जास्त होता. बर. पण 2017-18ला ऑनलाईनला गेल्यानंतर वर्कलोड आमचं कमी झालं. बर. आणि त्यात मग काय झालं की साधारणतः नोव्हेंबर 2019ला जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस 5 दिवसांचा आठवडा आमचा झाला. बर. आणि मग 2 दिवस म्हणजे का वर्कलोड कमी झाला आणि शनिवार रविवार मिळाले, म्हणजे दर शनिवार रविवार. बर. मग आता म्हटलं की आपल्याला आता वेळ पण आहे बर आणि शनिवार रविवारी आपण जाऊन काहीतरी करू शकतो. बरोबर. मग तिथं मी तो डिसिजन घेतला की हे करायचं. मग पाणी नव्हतं म्हणून मग मी, म्हणजे तो संपल्यानंतर कोरोना आला मार्चमध्ये 20 मध्ये, आणि त्याच वेळेस मी बोर घेतलं आणि मला त्याला पाणी लागलं. मग त्याच्यामुळं मी आता म्हटलं पाणी पण आहे आणि आता वेळ पण आहे. मेन जे पाण्याचा जो प्रश्न असतो तो सॉल्व्ह झाला. आता म्हटलं शेती करायला काय हरकत नाही. ओके. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची आता नुकतीच भेंडी चालू आहे. तर चर्चेला पुढे जाण्यापूर्वी त्यांची भेंडी जी आहे तिचं जर प्लॉट जर आपण बघितला ड्रोनमधून, त्याचा जर सीन जर बघितला, तर सर्वात खास जी गोष्ट आहे ती म्हणजे त्या पिकाची जी काळोखी आहे. तुमच्या अख्ख्या पंचकृषीमध्ये तशी काळोखी कुठल्याच पिकाला नाही. हा तुम्ही वापर करून 3 वर्ष झाले. म्हणजे 3 वर्ष त्या 1.5 एकरला तुम्ही SCT सलग वापर करतो. तर 3 वर्षानंतर आज तुम्ही, पहिल्यापासून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतच आहे, परंतु आज तुमच्या भेंडीकडे जर बघितलं तर तुम्ही सांगताय की मी एकही किडीची किंवा रोगाची फवारणी केली नाही. एकही नाही आजपर्यंत नाही. 3 वर्षामध्ये 3 वर्षात पण नाही मी. आणि ह्या भेंडीला तर नाहीच नाही? ह्या भेंडीला पण नाहीच, कशालाच नाही. म्हणजे तुम्ही फवारणीच करत नाही? मला माहितीच नाही म्हणजे हे केमिकलचं काय असतं ते. म्हणजे केमिकलची खतं औषधं काय असतात हे तुम्हाला आजही माहित नाही? तुम्हाला आजही माहित नाही? फक्त मला ते आपलं काय युरिया, NPK वगैरे 19 काय असतं ते ऐकून आहे मी फक्त. म्हणजे ते पाहिलेलं पण म्हणजे हे व्हिडिओमध्ये बघितलेत, पण असं प्रत्यक्षात मी आजपर्यंत बघितले नाही. मग तुम्ही डायरेक्ट शेतीला लागले लगेच SCT मध्ये कसं काय मिळालं तुम्हाला? नाही, मी त्याच्या आधी व्हिडिओ बघत होतो बरेचसे शेती करायच्या आधी तज्ञांची. बरं. मग त्यावेळेस मग तुम्ही सर्चिंग केलं आणि मग तुम्हाला व्हिडिओ भेटले? व्हिडिओ भेटले. तुमचा एक व्हिडिओ आहे बघा, 2.5-3 तासाचा का 3 तासाचा व्हिडिओ येतो. बर. जुना आहे. मला SCTचा तुमचा व्हिडिओ बरोबर कमीत कमी 2.5 तासाच्या वरचा आहे. आणि तो मी मग बघितल्यानंतर मग मला ठरवलं त्यामध्ये. पण त्याच्या आधी मी काय केलं होतं, आधी मला हे ऑर्गॅनिकचं एवढं नव्हतं माझ्यामध्ये. तर मी केमिकलचे व्हिडिओ बघायचो पहिले, आधी तेच यायचे समोर. आणि मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की ते सांगायचे हा रोग येईल मग हे मारा, हा रोग येईल मग हे मारा. आणि म्हटलं हे तर आपल्या ह्याचं नाहीये, आपण काय त्यातलं नाहीच आहे ना. मी कुणाला विचारायला जाणार की आता हे असं आलंय आणि किती ml ने घेऊ, कसं घेऊ, काय घेऊ. मग मी तो म्हटलं आता हे नादच सोडून दिला. म्हटलं आपलं ऑर्गॅनिक मध्ये नाही जमणार ना. मी पुण्यात राहिलाय आणि उद्या जर तिथं काय झालं, रोग आला तर कोण? आणि त्यांनी बाकी तो सांगतच नाही ना की येणार नाही किंवा नाही येण्यासाठी काय करायचं, नाही कोणी आल्यावर काय करायचं, हा येईल आणि हे करा,
एवढंच त्याच्यामध्ये डिस्कशन होतं. बरोबर. म्हटलं हे आपल्या ह्याचं नाही, म्हणजे ते आपल्याला जमणार नाही. आणि पुन्हा ते जे डोस द्यायचे ते कितीने मग द्यायचे, तुम्ही काय केलं? मग मी ऑर्गॅनिकच्या शोधात निघालो बरं. त्यामध्ये. मग ऑर्गॅनिक मी वैदिक कसं काय व्हायला? नाही, मग ऑर्गॅनिक मध्ये काय झालं, मी ते सर्च करत होतो आणि खरं सांगतो त्यावेळेस तुमचा जो 2.5 तासाचा व्हिडिओ आहे ना, त्याच्यात लिहिलं होतं की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. बर. मी म्हणायचो टेक्नॉलॉजी मोबाईलमध्ये आहे, परंतु मातीत टेक्नॉलॉजी हा काय विषय आहे? म्हणजे मातीसाठी टेक्नॉलॉजी आम्हाला काय माहिती की टेक्नॉलॉजी म्हणजे हे यंत्रसामग्री. ओके, बरोबर. मातीची टेक्नॉलॉजी म्हणून मी तो परत सरकवायचो व्हिडिओ. पण मग सगळे बघितल्यानंतर काय झालं, एक ऑर्गॅनिकचं हे बघितलं आणि मग नेमकं त्यांचं शेत आमच्या पुण्याजवळच होतं त्याच्यामध्ये, म्हणून मग आम्ही 2 जण गेलो त्यांच्या तिथं बघायला. बरोबर. परंतु त्यांच्या शेताची अवस्था बघितल्यानंतर ऑर्गॅनिकची म्हटलं की हे सुद्धा काय उपयोगाचं नाही. का नाही, कारण जिथं आता त्यांचे समजा पेरू होते तर जवळपास 60% पेरू खालीच पडले होते सडून त्याच्यामध्ये. आणि त्यात काय झालं की माझ्या तिकडं बारामतीला आहे ना एक झाड होतं पेरूचं, ते ऑफिसमध्ये ते चांगलं सगळं एकदम, कारण ऑफिसमध्ये कोण काय करते. बरोबर. इतके सुंदर पेरू लागायचे, त्याच्यात तर काय वापरलेलं नव्हतं कुठं काय. ते तर नैसर्गिक होतं. रोज मी वरच राहायचो, मी रोज तिथं जाऊन 2-4-5 पेरू काढून ठेवायचो आणि रोज खायचो ते. बरोबर. खूप सुंदर त्याची टेस्ट लागायची. आणि हे तुम्हाला ऑर्गॅनिक वाले ते सगळं नाही सगळं पद्धती. आणि मग मी तो तुमचा व्हिडिओ पाहिला 2.5 तासाचा. मग तो पटला मला, म्हणजे की त्याच्यामध्ये रोग नाही, काय नाही, हा विषयच नाही रोगाचा. बरोबर. आणि तो व्हिडिओ खरंच खूप चांगला. त्यातनं मग मी तुमचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली. ते तिथून जे आजपर्यंत, म्हणजे आज सकाळी सुद्धा तुमचे 2 व्हिडिओ पाहिलेत मी. आणि त्यातलं ते तुमचं वाक्य आहे ना, मला खूप म्हणजे भयानक वाटलं की ज्यांची 40 ते 60 आज वय आहे, त्यांच्या मुलं तुम्हाला 7-12 द्यायचा आहे त्याच्या नावावर, तो सुरक्षित पाहिजे ना. सुरक्षित पाहिजे त्यामुळे. आणि मग तेच झालं की खूप भयानक अवस्था. आणि खरी गोष्ट आहे म्हणजे मी एक मित्र आहे माझा बालरोगतज्ञ, तो खूप बिझी असतो, म्हणजे त्याच्याकडे गेलं ना की बोलायला त्याला वेळ नसतो, एवढं पेशंट एवढे त्याच्याकडे. मी एक दिवशी त्याच्या तिथं बसलो होतो, मग त्याच्याकडे गेलो, बसलो त्याच्यापाशी, आणि तो पेशंट साधारणतः 1 ते 1.5 मिनिटाला पेशंट चेक करत होता. मुलं ती यायची, छोटी मुलं, म्हणजे 12 वर्षापर्यंत वगैरे अशी काय असतील ते त्याच्यामध्ये. तर त्या 1 तासामध्ये मुलं म्हणून ती वाटत नव्हती. म्हणजे आता मुलं कशी शिडशिडीत असतात किंवा असतात, म्हणजे 6 वर्षाचा मुलगा सुद्धा त्याची तब्येत अशी सगळी, म्हणजे बघून हे ओबेसिटी खूप ओबेसिटी जास्त, म्हणजे त्यातली 70% मुलं, म्हणजे ते माणसं कमी आणि पेट्रोलचे टँकर जादा. म्हणजे ते मी स्वतः पाहिलं 1 तासभर बसून त्याच्या इथं, कारण त्याला वेळच नाही, मग आपलं जसं जमल तसं बोलायचं त्याच्यात. म्हणजे जो सिने अभिनेता आहे अक्षय कुमार किती फिट आहे, तो काय सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमवता नाही आलं तर चालेल, पण पहिले हेल्थ कमवा. नाही, हेल्थ फार महत्वाची आहे, फार महत्वाची. आणि आरोग्यासाठी खा, मौज म्हणून खाऊ नका. हे फार आजच्या काळामध्ये प्रत्येकाकडे पैसा आहे, पण आरोग्य कोणाकच नाही. मग तुम्ही समजा आता याच्याकडे वळाले, मग 3 वर्ष तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस केलं, काय पीक केलं होतं तुम्ही? पहिलं काय केलं सर, मी म्हणजे आजोबांपासून ते वडिलांपर्यंत मी पण जवळपास 50 वर्ष ह्याच्यामध्ये ऊस होत होता फक्त. आणि मग मी तरकारी म्हटलं, आता तरकारी लावायची. तुमचं सरासरी शेवटी एकरी साधारण 40-45 जमीन तुमची आता जी दिसते, तुमच्या भेंडीच्या आजूबाजूला जे पिवळं सगळं शेत दिसतंय, शेजारी ऊस पण आहे, बऱ्याच लोकांची जमिनी आहे. बरोबर. तर मग तुम्ही बघताय की सगळे पिवळं राहणं झाले. हो, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काही दम नाहीच. नाही, अशा प्रकारची जमीन, असं नाही का खूप सुपीक जमीन आहे. नाही. म्हणजे सुपीक तुम्ही बनवली. त्याच्यानंतर तेच पण तुम्हाला सांगतो सर, ऊस गेला माझा आणि मी नांगरलं त्याच्यामध्ये. आणि त्याच फर्स्ट टाइम मी नांगरणीला माझ्या शेतामध्ये हजर होतो. नाही तर ह्याच्या आधी ते आमचे दादाच करायचे सगळे, किंवा जे होते ते करणारे आमचे दादा सहभागी झाले त्याच्यामध्ये. सहभागी मी फक्त आपलं 1 महिन्यातनं 1 चक्कर मारायची, बरोबर, पुण्यावरून त्यामध्ये. म्हणजे मला शेतावर गेल्याशिवाय करमायचं नाही. तर ते नांगरणीमध्ये असं झालं सर, ते असे ढेकळं होती सगळी पूर्ण, त्याला आमच्याकडे किटाळा असं म्हणतात. म्हणजे पूर्ण.
आणि चिकट एकदम. हा म्हणजे ते तुटायचीच नाही तशी तुटत नाही त्यामध्ये. लवकर. आणि मला लावायचं होतं अर्धा एकर भेंडी नाही, आपलं अर्धा एकर ढोबळी, अर्धा एकर वांगी आणि अर्धा एकर टोमॅटो असं मी ठरवलं होतं. मग त्याला मला मल्चिंग करायचं होतं. आमच्या इथले 2 टीमा घेऊन आलो मी तिथे. त्यांनी म्हणजे त्यात सरीच दिसत नव्हती, ढेकळत होते नुसते, सगळी ढेकळत होती. ते म्हटले आम्ही मल्चिंगच नाही करत म्हटलं. कस तरी त्यांना मी विनंती केली, हे केलं बळजबरी करून. आणि त्यावेळेस मी जवळपास 1.5 एकरला 100 पोती कृषामृत टाकलं. 100 पोती? 100 पोती. बर. म्हणलं आता हे काहीतरी नीट झालं पाहिजे म्हणजे त्यामध्ये, कारण हे दिसतंय लोक यायला तयार नाहीत, काम करायला तयार नाहीत म्हटलं त्याच्यात त्यामध्ये. आणि मग मी कोलते सर आपले त्यावेळेस होते, मग त्यांना म्हटलं, ते म्हटले असं 15 पोती वगैरे. म्हटलं मला 100 पोती टाकायची. अहो म्हटलं जास्त टाकली तर काही प्रॉब्लेम होणार आहे का? नाही म्हटले प्रॉब्लेम काय नाही म्हटले, मग टाका. त्यावेळेस फक्त रूट आणि न्यूट्री होतं. बर. पीएच नंतर तुम्ही ऍड करायला सांगितलं. बरोबर. त्यावेळेस मग ते 12 किलो रूट आणि 12 किलो न्यूट्री असं ते त्याच्यात 12 किलो? हा 12 किलो बापरे. त्याच्यामध्ये. आणि तो डोस मी त्याच्यात टाकला त्यावेळेस त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेस फर्स्ट टाइम मी वांगी आणि ढोबळी आणि टोमॅटो लावले होते. इतके सुंदर आले ते. त्यावेळेस मला रोप सुद्धा कळत नव्हतं की टोमॅटोचं माझ्यासमोर 3 जर रोपं ठेवली असती आणि विचारलं असतं की ह्याच्यातलं वांग्याचं कुठलं आहे, टोमॅटोचं कुठलं आहे, नाहीच, नसतंच कळलं. आता तरी मला थोडंफार कळतं. मग ते लावलं, पण त्याचं पीक इतकं सुंदर आलं म्हणजे त्याचं म्हणजे खूपच चांगले आले. म्हणजे टेस्ट तर इतकी अफलातून होती त्याची त्यामध्ये. आणि मग त्यामध्ये मी मग सक्सेस झालो. आणि त्यात मग काय झालं, टोमॅटोला अर्धा एकरला माझ्या जवळपास 400-450 कॅरेट निघाले. अच्छा. त्या ह्याच्यामध्ये. आणि मग ते निघाल्यामुळे त्यात मला आहे ना जवळपास 35 रुपये ते 58 रुपये असा मला टोमॅटोचा रेट मिळाला किलोला त्यामध्ये. आणि ती टोमॅटो इतकी सुंदर होती म्हणजे अख्ख्या पंचक्रोशीत नाही म्हणजे कुणी बघितली पण नसतील अशी. नंतर मला गावात ते ओळखायला लागले की टोमॅटो वांगी, गावातल्या पण लोकांनी खाल्ली ना, सगळ्यांना दिली. ते म्हणजे त्यावेळेस थोडं ओळखायला लागले. म्हणजे ते पहिलंच पीक ते विकलं, लोकललाच विकलं. हा, मी ते काही टोमॅटो मार्केटला विकले. बरोबर. बाकीचे मग जसे ओळखीचे होते द्यावं त्यांना, हा, की बाबा सगळ्यांनी मग हे रिपोर्ट दिला की चांगलं आहे, चांगली क्वालिटी. मग पुढे मग तो प्लॉट संपला. मग त्याच्यानंतर मी म्हणजे ते वापरतच गेलो. रिपोर्ट तिघांचे पण छान आहे. हा, त्यातलं मी टोमॅटो चेक केला आणि वांगी चेक केली. अच्छा. लगेच दोन्ही त्याच वर्षी. पहिलं पीक मी ते टेस्ट लॅबमध्ये झिरो रेसिड्यू पूर्ण पहिलंच पीक माझं ते. त्याचे पण दोन्ही रिपोर्ट माझ्या याच्यात आहेत. अच्छा. हे खाली वांगीचं म्हणजे हे सगळे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत सगळे. त्याच्या आधारावर तुम्हाला गव्हर्नमेंटचं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन मिळालं. तर मला एक सांगा, पहिल्या वर्षी टोमॅटो केले, वांगी केली, आता मग दुसऱ्या वर्षी काय केलं? मग एकदम मी काय केलं, मिलेट्स केले. बर. म्हणजे जे बाहेर होतात ना ते, म्हणजे मेन 5 जे मिलेट आहेत, मोठा अनाज म्हणतात. तर ते म्हणलं आपल्याला स्वतःसाठी खायला करावं म्हटलं. बर. किती प्रकारचे केले? 5 प्रकारचे. बापरे. मी 12 गुंठे ते 60. हा. मग ते लावले. ते इतके सुंदर आले म्हणजे भर उन्हाळ्यात लावले मी. मग असे नाही, ते ऍक्च्युली लावतात पावसाळ्यात. ते इतकं सुंदर आलेले, एकदम मस्त, म्हणजे इतकं हिरवगार वाटायचं त्याच्यामध्ये. आणि जसे त्याला कंच लागली बारीक ते पक्षी आले. कमीत कमी माझ्या शेतात 2000 पक्षी असायचे. पक्ष्यांना किती अक्कल आहे. आमचे जे दादा म्हटले, हे पक्षी ह्या आमच्या आयुष्यात मी कधी बघितलेच नाही. 2000 पक्षी एक ह्या अर्धा एकरवर हाकललं की त्या अर्धा एकरवर जाऊन बसायचे, तिकडनं हाकलले की इकडे जाऊन बसायचे अक्षरशः. मग आमचे दादा म्हणले की ते हे लावू आपण, काय म्हणतात त्याला, बुजगावून वगैरे. मी म्हणलं नको खाऊ द्या म्हटलं. म्हटलं 25% तरी मिळेल, 1% सुद्धा नाही मिळेल. सगळं खाऊन घेतलं, फस्त करून टाकलं. पोर कणसावर बघ आल्या ती पाकर, आता चडकी रमाचं नवार गोपण फिरो घर. कोणा रानाची झाल्यात फुळा, केला भरून वरचा मळा, केला पिकात
पिकाचा रे चोळा मोळा हाय केला पिकाचा रे चोळा. म्हणजे SCT वैदिक जर पिकवलं तर ते पक्षी त्याला सोडत नाही. आणि हे पक्षी वेगळेच होते सर. मी आता ते मला त्यावेळेस नेमका माझ्याकडे मोबाईल नसायचा चांगला म्हणून पण मी केले शूटिंग पण असे मस्त उडायचे पक्षी. हा पक्षी म्हणजे मग तुम्ही मागच्या वर्षी 10 प्रकारची पिकं केली होती. हा गेल्या भाजीपाला? वर्षी भाजीपाला त्याचा पण व्हिडिओ आहे आपल्याकडे. हो त्याचा पण व्हिडिओ आहे. त्याचा काय अनुभव होता? त्याचा पण अनुभव खूपच चांगला म्हणजे ते सुद्धा भाज्या इतक्या चांगल्या होत्या. मी कसं मॅनेज करत होते सगळं? नाही आता कसं आहे माहिती का ही जर आपली खतं वापरली SCTची की म्हणजे मला तर नाही वाटत काय बघायला लागतं. काहीच बघायला नाही. काहीच बघायला हार्वेस्टिंग करायचं आणि विकायचं. हा हार्वेस्टिंग करायचं म्हणजे की लावायचं आणि हार्वेस्टिंग करायचं. लोक तर म्हणतात जे फुल टाइम शेती करतात ते म्हणतात हे अवघड आहे SCT. थोडी ताकद लावायला लागते त्याच्यात त्यामध्ये. असं तर नाही का म्हणजे मी लावत होतो कारण तुमच्याकडं समजा ठीक आहे तुम्ही RTO विभाग आता तुम्ही नोकरीला आहे गव्हर्नमेंटच्या मग खूप पैसा आहे तुमच्याकडे मग तुम्ही उधळताय असं तर नाही? ना सर मला एक पीक गेल्यानंतर परत पुढच्याची तयारी करायला 4 महिने जायचे म्हणजे गॅप कारण नाही. हा मध्ये गॅप पडायचा मला. बरं. मध्ये तर मी तुम्हाला दाखवलं की माझं मागच्या पावसाळ्यामध्ये माझं शेत रिकामं होतं. बरं. पण त्याच्यात मागच्या वर्षीचा पावसाळा कसा होता बरोबर बरोबर. आमच्या नाली पूर्ण सगळ्या भरलेल्या होत्या. बर. बाकीच्यांची शेतं भरली होती. बर. माझं शेत रिकामं होतं विदाऊट तण. तुम्हाला तो अनुभव असा आला की पावसाळ्यामध्ये एवढ्या 5-6 महिने पाऊस चालू असताना बाकीच्या नाल्या चालू हो आणि तण माजलेलं हा आणि तुमच्याकडे काहीच नाही. काहीच नाही म्हणजे असं म्हणायचं की तुमच्या तेवढ्या एरियामध्ये पूर्ण जमिनीची चॅनल ओपन झाले 100%. म्हणजे पाणी साचायचंच नाही. साचायचं नाही. किती पाऊस होते. आज माझ्या जमिनीवर चाललं तर गादीवर चालल्यासारखंच वाटतं. आता मला सांगा की तुम्ही आता जी भेंडी केली आहे सध्या या भेंडीचं आता उत्पन्न किती निघतंय आणि काय अनुभव आहे? आता साधारणतः 300 पर्यंत तोडा गेलाय दिवसाआड. आत्ता 300 किलो 300 किलो दिवसाआड. बर. मग त्यातली मी साधारणतः एक 150 किलो जर धरली तर 50-60 किलो मी विकतो लोकांना म्हणजे पुण्यामध्ये. हा म्हणजे माझ्याच जवळच्या अजून मी पूर्ण नाही केलेलं जे माझ्या परिचयाच्या लोकांनाच देतोय मी. तुम्ही मागच्या वेळेस पण पुण्यामध्ये आणून विकत होते एक लाईन तयार केली. हो मी त्यावेळेस मी म्हणजे स्वतःच्या शेतातला भाजीपाला पिकवून कुरिअरने विकणारा कदाचित मी पहिल्यांदाच असेल. म्हणजे कुरिअर पण ऑर्गॅनिक 100% ऑर्गॅनिक वैदिक हा तेच म्हणजे ऑर्गॅनिक शब्द वापरून त्याची बदनामी काय करायची? नाही ही भेंडी कधी तोडलेली आहे? ही परवा तोडलेली. तिसऱ्या दिवशी भेंडी तर खराब झाली सगळी. नाही ही अजून 8-10 दिवस हिला काय होणार नाही. तो एक आपला मेथीचा व्हिडिओ आला होता बघा म्हणजे 2 वर्षापूर्वी मी फ्रीज मध्ये ठेवल्या होत्या 5 गाड्या. म्हणजे साधारणतः 28 मार्चला गेल्या वर्षी 2-3 दिवसात सडती पाणी सुटतं. अजून नाही ती मेथी 2 वर्ष झालं त्याची मी कसुरी मेथी करून ठेवली अजूनही घरात येते सुकून नाही ती फ्रीज मध्ये 28 मार्चला ठेवली असेल हिने 4-5 गड्ड्या त्या दिवाळीला बाहेर काढल्या 7 महिन्यांनी जवळपास फ्रीज मधून सुकलेलीसाठीच की बाहेर सडेल सुकूनच करतात ना लोक बाहेर सुकवतात तर ती त्यात ठेवली मी सुकलेली दिसत होती मला पण मी ठेवली तशीच. नंतर मग मी पेपरवर घेतली पुढची तोडली अशी. ते अजूनही म्हणजे आता वास्तव इतका सुंदर ॲज इट इज 7 महिन्यांनी सुद्धा. काय सांगता तुम्ही? नाही खरी गोष्ट आहे. लोक हसतील आपल्याला. नाही खरी गोष्ट आहे. आणि पण ती पण 35 दिवसानंतर हो म्हणजे पाण्यामध्ये टाकली ती फुलली मेथी सॉरी काय 35 दिवस फ्रीज मध्ये होती ना ती मेथी सुकलेली होती. तर हे म्हणले आपण एक प्रयोग करू पाण्यात टाकून बघू तर ती परत हिरवी फुलली परत ती. त्याच्या मी फोटो काढले तशी. ही मेथी बघा म्हटलं ना 1 महिन्यानी तिने हे वरचा जो हा फोटो आहे ना ती तिने निवडली फ्रीज मध्ये ठेवलं. फ्रीज निवडून ठेवली तिने फ्रीज मध्ये ठेवली होती. फ्रीज मध्ये त्या भांड्यात ठेवली आणि जवळपास 1 महिन्यानंतर बाहेर काढली. ती तशी दिसली वरची 1 महिन्यानंतर. बरोबर. आणि ती पाण्यात टाकल्यानंतर ही खाली बघा. काही नका सांगू. खरी गोष्ट काही सांगतो तुम्ही. 1 महिन्यानंतरची नाही कसं काय शक्य असं? तर आम्हाला आश्चर्य वाटलं म्हणून फोटो काढून ठेवले आम्ही तो वरचा का काढला की अरे अजून तशीच 1 महिन्यानी तशीच राहिली. म्हणजे ही भाजी 1 महिन्यानंतर अशी होती आणि पाण्यात टाकल्याबरोबर तीच अशी झाली. पुन्हा हे तुम्ही शास्त्रज्ञांना जरी सांगितलं ते पण डोकं खाजवत बसतील. कोणालाच नाही पटणार ते. खरी आहे. हे कोणी विसरत नाही ठेवणार सर ही वरची भीती. नाही ह्याच्यात सुद्धा फरक पडेल तुम्हाला. 15-20 मिनिटं ठेवली नाही 3 दिवस बाहेरच आहे ना आता सुद्धा 15 मिनिटात फरक पडेल ह्याच्यावर. ती पण तुम्हाला पाण्यात ठेवलं. पाण्यात ठेवलं अजून करकरीत होईल ती अजून. आता ही कशी वाटते? एकदम फ्रेश आहे एकदम हिरवीगार ताजी एकदम आता तोडली असं वाटते.
ही 15 दिवसाची भेंडी आहे. ती पाण्यात ठेवली 1 तासभर आणि अशी झाली. 15 दिवसाची भेंडी. आणि बाहेरच फ्रीज मध्ये नाही. हा बाहेरच आहे, फ्रीज मध्ये पण नाही. कारण आता माझ्या फ्रीज मध्ये जागाच नाही भेंडी मला आली की खूप. ठेवायला. आपण किती ठेवतो. हा ही 15 दिवसाची भेंडी. मग तिला हार्वेस्टेड 10 days ago, still fresh and firm. हा त्यावेळेस आता जास्त दिवस झाले ना. बरं तुम्ही ज्यावेळेस पाण्यात टाकली त्याच्या अगोदर कशी होती? ती अशी सुकली थोडी होती. सुकलेली होती, म्हणजे असं नाही का अशी नव्हती तशी. अशी फ्रेश आता ही तुम्हाला कशी वाटते हेच म्हणजे विचारतो. ती खायला चांगली होती पण जरा खायला- पडली. थोडीशी किंचित अशी. अच्छा. आणि अजून फ्रेश झाली. आणि कडक झाली, म्हणजे कडक थोडक्यात पण झाली. तुमचं असं म्हणा तुम्ही लाईफ फ्रीज करून ठेवता, हो. हो पुन्हा रिफ्रेश करता. रिफ्रेश. हे तर आता जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे का शिजवून ठेवा, वळून ठेवा, भाजून ठेवा, नाही, नाही. त्याचं काहीच गरज नाही. नाही, काहीच काहीच गरज गरज नाही. हा. म्हणजे तुमच्या मते हे काय असंच मला विचारायचं ही भेंडी कशी आहे? ओरिजिनल आहे, नवीन हा. लगेच फ्रेश. हा मग मी ते म्हणले की ही नाही, ही 10 ते 12 दिवस झालेले आहेत तिला. म्हणजे एसएटीच्या शेतमालाला फळांना काहीही नुकसान होत नुकसान होत तसं आम्ही नाही. टोमॅटोचं करून बघितलं. 1.5 महिना टोमॅटो टेबलवरच होता. दीड महिना संपला. हा. दीड महिना 45 दिवस. टेरेसचा तो पण. हे नुसतं रेसिडी फ्री नाही आहे, नाही नाही हे मिरॅक्युलस आहे. मिरॅकलच आहे. सगळ्यांना ते आश्चर्य वाटतं. म्हणजे डिहायड्रेशन करून जर आपण ही भाजीपाला जर विकला तर शेतकरी मालामाल होतील. सर ते आपलातून होईल. तो तर प्रयोग हे खूपच आहे. पहिली गोष्ट महत्वाची, आपण आरोग्य देतोय, आपण काही भाजीपाला देत नाही. नाही एसटी वैदिक हे आरोग्य विकतं. आरोग्य. एसटी वैदिक हे भाजीपाला नाही, विकत मी नाही. स्वतः बरी झाले ना. टेरेसवर आम्ही लावलं होतं ना. हा ते आम्ही सुरुवात टेरेस पासूनच केली. बरोबर मी आजारी बरोबर. होते. हा. जवळजवळ 5-6 महिने मी आजारी होते. माझ्या ब्रेन मध्ये रक्ताच्या गाठी झाल्या बर होत्या. बर मी स्टेरॉइड खात होते तर त्याच्यामुळे मला बाकीचे प्रॉब्लेम चालू होते. बरोबर बरोबर. जॉईंट साईड इफेक्ट. हा मग आम्ही ह्या भाज्या घरी लावल्या टेरेसवर पहिल्यांदा. हे आम्ही आधी घरचं खाल्लं वैदिकवर. आणि मग यांना जरा माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसली. मग यांनी काय केलं, यांच्या मित्राकडे गाय होती. हा मिल्क चार्जर तिला आणून द्यायची. मी बारामतीवरून मिल्क चार्जर हा. आणायचो, त्याला द्यायचो ते दूध मित्राला? आणि हा मित्राला, आणि ते दूध खायचो. किती हुशार तुम्ही. सर म्हणजे ते डॉक्टर- दूध तर इतकं भारी ना. त्याच्यानंतर अजून दूध खरेदीच नाही केलं. त्यांनी गाय विकली ना 2 वर्ष झाले, त्याच्यानंतर आम्ही दूधच नाही. आम्ही अगदी असे प्रयोग करत 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 मग शेतामध्ये उतरलो की मग आता हेच करायचं. 100%. हेच बेस्ट. 100%. हा. म्हणजे तुम्ही मिल्क चार्जरचं दूध जे उपलब्ध करून घेतलं स्वतःसाठी, त्याच्यामुळे तुमचं नुसतं आजार पण नाही नाही, गेलं तर तुम्हाला तुमचा माणूस परत मिळाला ना. 100%. हा म्हणजे तिचं फारच म्हणजे आज ही बोलती तर खूप फरक आहे तिला त्याच्यात. मला उठता बसता येत नव्हतं. हा उठता बसता येत नव्हतं. आणि ही कधीची गोष्ट आहे? ही 2020 वगैरेची गोष्ट आहे. न्यूरोलॉजीची ट्रीटमेंट चालू होती मला. म्हणजे तुम्ही हे जे सुरू केलं 2022 हा. पासून पुढे, टेरेसवर सुरू आणि केली. मग तुम्ही नंतर 23 शेतामध्ये वापरलं, हा, म्हणजे आता मग सगळं नंतर ते सगळं म्हणजे घरातला अनुभव तुमचा होता म्हणून तुम्हाला एवढी त्याच्यामध्ये प्रेरणा मिळाली. प्रेरणा मिळाली. मग प्रश्नच नाही ना. आणि खूप फरक आहे ह्या भाज्यांमध्ये. आणि तुमच्या पाहिल्यावर कळतं यंग दिसता ना आता. हा दोन्ही पण जोडपं यंग दिसायला. बरोबर. म्हणजे थोडक्यात आज माणसाला म्हातारपण हे केमिकलमुळेच येत आहे. 100%. तुम्ही आता समजा हे सुंदर अशा प्रकारे जे शेतकरी म्हणतात की बाबा बाजार मिळत नाहीये किंवा आपल्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला काही किंमत नाहीये, तर तुम्ही बघताय की तुम्ही म्हटलं की अगदी भंगार भेंडी 180 रुपयाला विकते. हो बरोबर आहे. बरोबर. तर आपला जो सोन्यासारखा माल आहे, हो. खूप खूप आता सोन्यापेक्षा. तुम्ही काय भावाने विकता? नाही, आता मी 120 रुपयांनी डायरेक्ट जर कस्टमर असेल तर किलो? 120 रुपये किलोने. किती विकता अशी? अशी एक साधारणतः 50-60 किलो विकतो मी. म्हणजे 5-6 हजार रुपये तुम्ही असेच हा कमा. म्हणजे जे माझा आता सध्या आहे, म्हणजे मी जर फुल ताकदीने उतरलो ना तर विषय नाही, मी रोज 200 किलो भाजी विकू शकतो. 100%. किती कॉन्टॅक्ट तयार झाले तुमच्यात? आता आहेत 100-150 लोक आहेत. 100-150. हो आरामशीर. तुम्ही हे जे नवीन उपक्रम चालू केला याचं कौतुक बघून तुमच्या गावातले काही तुमचे युट्यूब चॅनलचे काही युट्यूबर आहेत त्यांनी पण हो. तुमचा व्हिडिओ माझा व्हिडिओ शूट केला त्यांनी बरं. त्यामध्ये. काय अनुभव होतो? नाही तो व्हिडिओ इतका अफलातून झाला आहे. हा म्हणजे ते कॉमेडियन आहेत, बर. म्हणजे कालिदास गरुड म्हणून. बर बर आणि मी ऍक्च्युली त्यांच्याकडे गेलो होतो रील साठी. बर. 2 मिनिटाची हा reel म्हणजे करावी तुमचं म्हणून. प्रोडक्शन चांगलं आहे हा त्याचा म्हणजे प्रचार होईल. की असं एक थोडं हे व्हावं म्हणून. बरोबर. हा तर त्यांनी ते बघितलं माझं शेत. ती भेंडी बघितल्यानंतर म्हटलं हा विषयच मी पहिल्यांदा बघतोय म्हटले. आणि एवढी की- क्वालिटी तर कुठे हा म्हणले की मी एवढं आता वर्ष फिरतोय आमच्या गावामध्ये, पण हे आयुर्वेदिक शेती करणारा माणूस म्हणजे तुम्ही, आणि ते पण पुण्यावरूनच करताय. आम्ही इथं 24 तास असतो आम्हाला म्हटले, नाही. आम्हाला असा प्लॉट जमला नाही म्हटले. आणि तुम्हाला मग ते म्हटले की आपण त्याचा व्हिडिओ बनवू. त्याचे व्ह्यूज पण आता जवळपास आज 1 वाजता बरोबर 1 आठवडा होईल त्याला. लाखाच्या आसपास जातील. हा म्हणजे ना आताच 90-95 हजारापर्यंत गेले. लाख होतीलच त्याला. हा. तेच नाही, लाख नाही, ते लाखाच्या पुढं. अजून जाणार बरोबर. तुम्ही जे काही एक नवीन सुरुवात केली
की आपल्या मालाला आपणच चांगला बनवायचा आणि आपणच दर्जेदार भावाने विकायचा हे आपण करू शकतो. आता तुम्ही पुण्यात राहून हे करू शकता. जे लोक ऑलरेडी गावाकडेच राहतात, त्यांची शेती घरी आहे, त्यांना करायला हे खूप सोपं आहे ना. त्यांना तर खूप सोपं आहे, बरोबर आहे की नाही. हो. अशा शेतकऱ्यांनी तुम्हाला संपर्क केला पाहिजे आणि ग्रुप बनवून तुम्ही, आता तुम्ही मला सांगत होते का अशा मालाला एक्सपोर्टला फार डिमांड आहे, खूप डिमांड आहे, हां खूप डिमांड. मग तुम्ही ते एक्सपोर्ट करण्यासाठी ग्रुप करणं गरजेचं आहे. मी जे नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही ग्रुपनी शेती करा. ग्रुपनी जर शेती केली तर एक्सपोर्ट करणारे लोक तुम्हाला भेटायला तयार आहे ना. बरोबर. तुम्ही एकत्रित या, तुम्ही पिकवणार किती 50 किलो 100 किलो, तिला एक्सपोर्ट कसं करणार? अगदी 1000 किलो असेल तिला कोण एक्सपोर्ट करणार? हो बरोबर. एक्सपोर्ट करायची म्हटल्यावर कमी त्याला टनामध्ये माल लागतो. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला हे गेल्या 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. आता तुमची माती कशी झालेली आहे? आता माती खूप छान झाली. म्हणजे मी इतका खुश आहे. म्हणजे आपले जे प्रॉडक्ट आहेत सगळे, म्हणजे मला नाही वाटत दुसरे कुठले प्रॉडक्ट असतील की ह्या टाईपमध्ये माती. म्हणजे माझा नोव्हेंबर 2023ला सेंद्रिय कर्ब 1.05 होता. बर, मी चेक केला होता. वापरत होतो तुम्ही तेव्हा? हा, वापरला 0.05 0.5 होता. त्याच्यापूर्वी किती असेल तर अगदी तो नाही माहिती, तो मला माहिती. त्यावेळेस मला कळत पण नव्हतं की सेंद्रिय कर्ब काय असतं ते मुळामध्ये. तुम्ही व्हिडिओ बघून व्हिडिओ बघून मग मला वाटलं एकदा म्हणलं चेक करावं. म्हणजे पहिल्या वर्षी ट्रीटमेंट केल्यावर 1.05 होता, 0.5 नंतर परत केला की नाही. आता तरी तो 2च्या वर 100% गेलेला असेल. आता तुमची भेंडी पाहिल्यावर तो 2च्या पुढेच असणार 100%. कारण अशी भेंडी येण्यासाठी आपल्याला कमीत कमी 25 वर्ष मागे जावं लागेल, 25 ते 30 वर्ष. तेव्हा ती अशी भेंडी पिकत होती. बरोबर आहे. आताच्या काळामध्ये अशी पिकं नाही येत. तुमचं पीक एकमेव असं वाटतंय की तुम्ही टाइम ट्रॅव्हल करून 25 वर्ष मागे नेऊन घातले. ही माती सुपीक तशी झाली, माती सुपीक झाली. सेंद्रिय कर्ब वाढवल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. शेतकऱ्यांना फक्त फसवणूक करणार आहे. हो. काय वाटतं तुम्हाला? 100%. आणि जर तुमचा माल तुम्ही जर खरोखर जर सगळा जर व्यवस्थित मार्केटला जर आणला असता तर पूर्ण 100. आज तुम्ही नोकरी करता, तुमच्याकडे एक शनिवार रविवार सुट्टी असते किंवा तुमच्याकडे ते करणार मी आता, आणि फक्त संध्याकाळचा असतो. बरोबर. पण तुम्ही एवढा सगळा वेळ काढून सुद्धा तुम्ही एवढं सगळं पिकवताय. हो. तुम्ही काय संदेश द्याल सर्व शेतकऱ्यांना? नाही, महत्वाचं म्हणजे सर, मी इतके शेतीचे तज्ज्ञ बघितले, त्याच्यानंतर प्रत्येक जणाचं हेच म्हणणं आहे की सेंद्रिय कर्बावर काम करा, परंतु तो वाढवायचा कसा हे कोणाकडेच प्रॉडक्ट नाहीये. बरोबर. तो ठीक आहे, तुम्ही सांगताय वाढवा, पण वाढवायचा कसा? सल्ला देणारे सगळे, हा, परंतु हे आपल्याकडे पर्याय देणारा कोण नाही. पर्याय तर कोण नाही. म्हणजे जर ह्याचा जर ताकदीने वापर केला तुम्हाला प्रोडक्ट आहेत ऑर्गॅनिकचे, सेंद्रिय कर्ब वाढवणारे प्रोडक्ट आहेत, परंतु त्याच्यामध्ये ती क्षमता नाहीये. का हायब्रिड झाडाची भूक भागवून जमिनीची पण भूक भागवून, त्याच्यामध्ये थोडीफार पिकाची भूक भागवण्याची थोडीफार क्षमता असेल. मग एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये जमीन सुपीक करून परत पिकाला देखील सुदृढ करणं, हे सेंद्रिय कर्ब एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणं शक्यच नाही. सायन्स जे आहे, म्हणजे शास्त्रज्ञ जे आहेत ते सुद्धा म्हणतात, काय म्हणतात की तुम्ही जर 100 टन ऑर्गॅनिक मॅटर टाकला तर 0.1% सेंद्रिय कर्ब वाढतो. तुमचं डायरेक्ट दुप्पट होतंय. मी तेच म्हटलं ना, म्हणजे त्याचा मला जास्त आनंद झाला की 1च्या वर जो गेला ना, ढेकूळ व्हायचंच नाही आता. हा, नाही त्याचे तुमचे निघत होते ते ढेकूळ. तर मी आता ठरवलंय की ट्रॅक्टर टाकायचंच नाहीये, गरज आहे. आता मी जर केलं तर हे म्हणजे आपले बैलच वापरणार आहे. बैलांचं इथनं पुढं आता माझं काम झालंय. आता मी ट्रॅक्टर आत नेणारच नाही, गरजच नाही. पण आता बैलांनी जे काय असेल ते नांगरणी करणार नाही. बरोबर. आणि जर मी नेला जरी ट्रॅक्टर तरी तुमचं नुकसान काहीच नाही होणार, कारण तुमची जमीन फुगली आहे पूर्ण. आता पण कशाला गरज पण नाही ना त्याची. बरोबर. तो ट्रॅक्टरवाला सुद्धा म्हणतो की एवढं स्मूथ चालतं म्हणलं तुमच्या ह्याच्यामध्ये, मला त्रासच. तो तर लगेच पटकन करून मोकळा निघून पण जातो. तो त्याला परवडतो तुमची शेती, त्याला परवडते. मलाही माहित नव्हतं, पण मी जेव्हा बघतो तेव्हा तोच सांगायचा मला, किंवा एकदम स्मूथ चालते मला, आरामशीर तो येतो, पटपट निघून पण जातो. 1.5 एकर माझं. बरोबर. लोकांचं करायला त्याला 2-2, 3-3 पट वेळ लागत असेल, जास्तीत जास्त डिझेल लागत असेल. काहीच प्रॉब्लेम. तुमचं नांगरताना किती त्रास होता पहिला? हो ना, आधीचा झाला. तेव्हा किती वेळ लागला होता, आता किती वेळ लागतो? नाही, त्यावेळेस जास्त वेळ लागला, आणि ते मला बघूनच कसं तरी व्हायचं. एक मला सांगा, त्यावेळेस तुम्ही अंदाज घेतला असेल, तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेस किती तास? अख्खा दिवस गेलेला त्याच्यात. 1.5 एकर नांगरायला. 1.5 एकर. आणि आता मी सारखं त्याला म्हणायचो की नाही, अजून कर, कारण ते मला काय दिसतच नव्हतं त्याच्यात. म्हणजे सगळी ढेकळच दिसत. आता किती वेळ लागतो? आता तो 1.5 तास खूप झाला. तो जेवढा तो असं फिरायला लागतो ना वेळ, तेवढाच फक्त. 1.5 एकरात किती फिरणार आहे? बर. तू पुन्हा नांगरायला लागायचं? हा, पुन्हा नांगरायला. अरे बापरे. असं थोडक्यात सगळा खेळ मातीचा आहे. सगळा खेळ मातीचा आहे, आणि ती सुपीक करायलाच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही.
तर तुम्हाला काय वाटतं की समजा तुमची आता जी सर्व्हिस बाकी आहे थोडीफार, त्या सर्व्हिसमध्ये राहून तुम्ही आता ही जी सेवा करताय आणि हे जे सोनं पिकवताय आज अमृत आपण ज्याला म्हणतो, बरोबर. तर हे पिकवण्याचा आनंद तुमच्या फॅमिलीमध्ये घेतलाय, तुम्ही अनेक मित्रांना पण दिलाय. बरोबर. तसे शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडनं काय आदर्श घ्यावा? मला तर असं वाटतंय की सगळ्यांनी हे जे आपलं प्रॉडक्ट आहेत सगळे जे वैदिकचे त्यांनी ताकदीने वापरून चांगला माल पिकवावा, तर तुम्हाला रेट चांगला मिळणारच आहे. ते तुझ्या म्हणतील समजा मी असं म्हणेल की त्यांचं म्हणणं असं असेल की बा तुम्हाला पगार आहे, तुम्हाला काही घेणं नाहीये, आम्हाला पगार नाहीये, आम्ही तुमच्यासारखं असे ट्रायल नाही करू शकत. नाही, पण ट्रायल नाही करू शकत. पण आता माझं एक उदाहरण पण घेतलंय ना की बाबा हे होऊ शकतं. म्हणजे आता मी ह्या कंडिशनला आहे की माझं एकच सर्टिफिकेशन राहिलेलं आहे. बर. आणि मी जर युरोपला जर माल विकला, म्हणजे माझा माल आता युरोपला जाण्या योग्य झालेला आहे, तयार झालेलं आहे. फक्त माझी आता मधली जी प्रोसिजर आहे बर, ती बाकी आहे माझी. तुम्ही सगळं एक्सपोर्ट करू शकता. आणि ते पण युरोपला, की जिथं म्हणजे त्यांचे टेस्ट फार कठीण आहे, खूप कठीण असते. त्यांचे क्वालिफिकेशन, त्यांचे सर्टिफिकेशन कोणीच पास करत नाही. कोणीच पास. भाजीपाला तर नाहीच करू शकत. नाहीच, भाजीपाला तर नाहीच. प्रत्येक जण तेच म्हणतं की भेंडी कशी, मी आता ते पण ट्रायल चालू आहे ना माझी. हो, हे बघा आता ही भेंडी आहे, बरोबर आहे ना, तर तुमची भेंडी आहे. तर आपण जर बघितली सगळ्यात मेन गोष्ट, तर भेंडीमध्ये एक चिकट पदार्थ असतो. आपण जुने जर लोक बघितले तर देशी भेंडी करायची, बरोबर, थोडीशी पिवळी पिवळी राहायची बघा, बरोबर, आणि त्या भेंडीचं लाळ करायची. तर तिच्यामध्ये जो तो चिकट पदार्थ आहे, त्याच पदार्थामुळे ती गुळ बनवायला वापरली जाते. का बरं? कारण ती मळी साफ करते. ती भेंडी आपल्या शरीराची अन्ननलिका साफ करते. जॉईंट्समध्ये जे आपल्याला फ्लुइड लागतं, ते फ्लुइड निर्माण करायला मदत करते. बरोबर. सर्वात महत्त्वाची गोष्ट, रक्तवाहिन्या साफ करते. बरोबर आहे सगळं. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल हार्ट पेशंटला भेंडी रेकमेंड केली जाते, तर ते भेंडी रेकमेंड केलं जाते, मी भेंडी नाही रेकमेंड केली जाते. याच्यामधलं जे फ्लुइड आहे ते रेकमेंड केलं जातं. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यामुळे ही भेंडी जी आहे मौज म्हणून खातात, परंतु अशी जर भेंडी असेल, मौज तर होईलच, वरून तुमच्या शरीराचं आरोग्य पण सुधरेल. म्हणजे ही कच्ची खावीशी वाटते. हो, तुम्ही रोज खाता? रोज खातो, अर्धा किलो रोज खातो मी. तुमच्या गाय म्हणून खाता तुम्ही? नाही आता नाही, त्याचे शहरात राहून तुम्ही एवढी आयुष करता, तसंच म्हणायला लागेल. मला माहिती हे प्रॉडक्ट आता कुणाकडेच नाही. याच्यामध्ये औषध कुणाकडेच नाही. म्हणजे हिमालयातली जडीबुटी जी थेट तुमच्या भेंडीच्या माध्यमातून तुमच्या पोटामध्ये जाते आणि खूप रिच लेवलला आहे तिचं क्वालिटी वगैरे. तर म्हणजे काय सांगाल एकंदरीत तुमच्या सगळ्या प्रवासातून? हे सर काय माहिती का, आता मी कस्टमरला दिली ना, आज 1 किलो त्याला दिली, तो उद्या तो 2 किलो घेतो. 2 किलो घेतली की तो 5 किलो घेतो. तो म्हणतो की आजूबाजूच्या म्हणजे नातेवाईकांना ते स्वतः पोळी करतात. किती म्हणजे खायला अशी एकदम अशी सॉफ्ट आहे ना. हो, असं वाटतंय तुम्हाला. मी आश्चर्य म्हणजे अतिशक्ती वाटेल. मीठ टाकून भेंडी शिजवल्यावर कशी लागते जनरल मार्केटमधली, मीठ घालून थोडीशी, थोडी वाफाळून, थोडंसं तेल टाकून, मग थोडीशी फ्राय करून, ही कच्ची लागते. हो. मी जर अतिशक्ती करत नसेल तर लोक म्हणतात की कच्चं काय खायचं असतं, ते कधी कच्चं खायचं असतं, पण खाल्ल्यावर त्यांना म्हणजे तुम्ही ही भेंडी सलाड सारखी खाऊ हा, शकता. की याच्यामध्ये क्रंचीनेस एवढा आहे आणि ते फ्लुइड एवढं खास आहे, तर त्याच्यामुळे याचा रिचनेस खूप मोठा आहे. आणि शिजवल्यावर किती भारी लागेल याचा काही अंदाजच नाही. आणि भाजी खूप टेस्टी आणि एका वाफेवर शिजते. हा ना, म्हणजे लोकांच्या तोंडाचं फक्त पाणी येणार सध्या. आपलं असं झालं सर, 9 जुलैला पहिला तोडा झाला. बर. एक 70-80 किलोचा. बर. पहिलाच सगळं. आणि 10 जुलैला वारकरी होते पुण्यामध्ये. बर. तर मग मी तिथनं तो रात्री 9ला देऊन, मग ह्याचे वडील तिथं त्यांचं जेवण वगैरे जेवण असतं. किती दिलं तुम्ही त्यांना? तिथं मी 25-1 किलो दिली. म्हटलं तुम्हाला पाहिजे तेवढी वापरा म्हटलं. बर. वारकऱ्यांसाठी. बर. त्यांनी ते 8-10 किलोची भाजी त्यांना केली. दुसऱ्या पंक्तीला ती भाजी संपली. तुमच्या जमिनीमध्ये काहीही जर पिकलं तर ते पहिलं आम्हाला पाठवत जा. काहीही पैसे घ्या. हा, आणि खरं सांगतो मी, खूप सुंदर. म्हणजे तुम्ही, आपण कसं म्हणतो, अन्नाला औषध बनवलं. हो, 3 वर्षामध्ये. बरोबर. आणि अन्नाला औषध बनवणारी फॅक्टरी तुम्ही तुमच्या गावाकडे 1.5 एकरामध्ये तयार केली. हो. तुम्ही जे काही लावाल औषधच बनेल. पिकला म्हणजे प्रश्नच नाही. एक सुद्धा भेंडी केडकी नाही निघणार. हा, आणि जेवढी भेंडी निघाली आजपर्यंत त्यात एक सुद्धा भेंडी किडकी नाही. काय सांगतो तुम्ही? एक निवडून पाठवत असेल ती? नाही, निवडायला आम्ही पण बसतो की. मी शनिवार रविवार तिथंच असतो. म्हणजे तुम्ही स्वतः निवडली तिथे? हा, खिडकी निघालीच नाही? एक सुद्धा फिरून बघितलं आणि तुम्ही म्हणता फवारे मारले नाही?
तुम्ही माझ्या शेतात या, एक तरी भेंडी किडकी दाखवायची मला. माती बलवान एकच. पीक पैलवान. पाहिलं. हे तुमचं वाक्य अगदी म्हणजे ते पटायला लागले. पटायला म्हणजे पटलं होतं मागं, अनुकरणात यायला लागलं. अनुकरणात यायला लागलं. म्हणजे तुमचं म्हणजे माझं एकच टार्गेट आहे की फक्त लावायचं आणि काढायचं, ह्या दोनच गोष्टी करायच्या. हे टार्गेट मी म्हणजे ठेवलं. मार्केटची भेंडी चिरताना असं डाऊट येतो, अरे काळ दिसतंय का नाही का, असं डाऊट येतो ना हा, आपल्याला. की तसं मी हे न काढता हे आणि हे न काढता डायरेक्ट पाण्यामध्ये टाकते ते खातात. आणि मी डायरेक्ट डेट पण तुम्ही काढत नाही. डेट पण काढत नाही. डायरेक्ट टाकतो. मी रोज खाताना आहे ना 200-250 ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी चिरतच नाही आम्ही ही भेंडी, चिरत direct सुद्धा नाही, डायरेक्ट अशी टाकतो आणि खातो. त्याच्यामध्ये कुठंच तुम्हाला म्हणजे अख्ख्या प्लॉटमध्ये सुद्धा माझ्या ह्याच्यात एक किडकी भेंडी दाखवायची. मला अजूनपर्यंत स्थित सुद्धा कसला असतो माहित नाही. मावा तुम्ही जे म्हणताय हे सगळं मला आता पण, जर तुम्ही एखादा रोग दाखवलाय का याच्यावर भेंडीमध्ये नाही म्हणजे कुठल्या भेंडीमध्ये मावा असतोच. नाही पण मला कळत नाही. जर माझ्या भेंडीला जर मावा आला तर मावा कसा नुकसान असतो नाही हे करत तुमचं. मला अजूनही माहित नाही. म्हणजे मावा कसा असतो किंवा तुमचं हे कसं म्हणजे असतं जरी असेल तर तो थ्रिप्स नुकसान कशी? नाही करत. हा, पण मला पण कळलं पाहिजे ना की हा मावा आलाय. आपण तो कधी कळेल जर नुकसान करेल तर. हो. किती महिने झाले आता? 2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले. अडीच सुरू होऊन किती महिने झाले? सुरू होऊन 9 जुलैला चालू झाले. 9 जुलै आणि आता 9 तारीख येईल समजा, हा. आणखी 8 दिवसांनी, हा. म्हणजे 20 दिवस झाले. 20 दिवसात किती तोडे झाले? आता मला वाटतं 8-10 तोडे झाले असतील. 20 दिवस जास्त, हा. 20-21 मी मोजलंच नाही अजून काय. हा. मी असं तसं मोजलंच नाही अजून. बरं. साधारणतः काय भाव जाते सध्या सगळ्या मार्केटला? नाही, मार्केटला जाते 30-40 ने जाते. आणि 40 बाकी होलसेल इकडे मार्केटला. हा, होलसेल मार्केट. तुम्ही मात्र 120 ने मी 120 ने. बापरे, 4 पट पैसे. हो, 4 पट. आणि तीच मला आता सगळी भेंडी विकायची. फक्त आता मी गाडी पण तयार आहे. फक्त आता तिला स्टिकरिंग हे सगळं हे करणार की जेणेकरून पूर्ण हे लोकांना रिपोर्ट पण लावणार आहे सगळे. बर. आता काल मी रात्री एका मित्राला नेऊन दिली. हा. तर त्याच्या म्हणजे मिसेसने सांगितलं की दुपारी भेंडी केली होती दुपारी त्यांच्या, आणि भेंडीत बटाटा टाकला होता की यांना भेंडी आवडते. त्यांनी बटाटा खाल्ला. हा. जेव्हा मी संध्याकाळी गेलो नाही भेंडी घेऊन, हा. त्यांनी 2 कच्च्या खाल्ल्या. हा. आणि म्हटलं ही भेंडी खूप चांगली, लगेच करायला लावली त्यांनी. त्यांनीच. प्रवास आहे 3 वर्षाचा. त्या प्रवासामध्ये तुम्हाला सगळा एक आनंदच भेटलेला आहे. खूप आनंद मिळाला आणि म्हणूनच तुम्ही आधी आले. आणि म्हणूनच मी आज इथं आलो. वातावरण पण आमचं छान पॉझिटिव्ह असतं. आणि हेच ह्या सगळ्या गोष्टी असतात की ऑर्गॅनिक चर्चेत वगैरे किंवा खाण्यापिण्यात, शेताच्या गप्पा किंवा पिकं कुठल्याही, म्हणजे आमच्या घरात सिरियल अशी लागतच नाही. कुठला टीव्ही लागतो तो फक्त ह्याच कारणासाठी लागतो, शेतांचे टोटल. व्हिडिओ. मग तुमचं मी आजपर्यंत म्हणजे वैदिक आलं ना, हा 21 15 ऑगस्ट 5 ऑगस्ट 5 वर्ष. त्या जूनपासून मी आजपर्यंत व्हिडिओज बघतोय तुमचे रोज. एक दिवस सुद्धा चुकत नाही. आत्ता सुद्धा सकाळी मी सांगितलं ना 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत मी तुमचे. एक अर्धा काय राहिला मिळतं होता. व्हिडिओ बघून? नाही, ते बघितल्याशिवाय म्हणजे इतकी माहिती मिळते त्याच्यातनं. मग आता म्हणजे आता वाटतंय की मी पण एक्सपर्ट झालोय. फक्त बाकी काही मला दुसरं नॉलेज नाही. म्हणजे केमिकल म्हणा, तुम्ही शेतीमधला शेअर पण माहित नव्हता. नाही, अशी व्यक्ती. अशी व्यक्ती आहे. म्हणजे पण मी आता असं सांगितलं उत्पादन घेताय. मी पहिला असा शेतकरी असेल की ज्याला केमिकलचं नॉलेज शून्य आहे आणि तो डायरेक्ट वैदिक मध्ये उतरलाय. बरोबर. जे लोक केमिकल करतायत ते म्हणताय ऍसिड वैदिक फेक आहे, ऍसिड वैदिक मी बुडालो, ऍसिड वैदिक मी वाजव नुकसान झालं. तर त्याच्याबद्दल काय? एससीटी वैदिकचं जर थोडा जास्त ताकदीने जर म्हणजे वापर केला ना तर कधीच नाही, पहिलेही सुद्धा म्हणजे कधीच तुम्ही फेल नाही होऊ शकत. बरोबर आहे ना. त्यामध्ये. आता यांनी दलदल करून ठेवलेली सगळी केमिकलची. त्या दलदलीतून बाहेर निघताना त्रास होईलच ना. आणि आता खूप गरज पाहिजे आहे तसं. आपल्याला हे खायची. कारण आत्ता रिसेंटली 2-3 दिवसापूर्वी मी माझी 42 वर्षाची मैत्रीण म्हणजे कॅन्सरने गेली. म्हणजे त्यांना जर हे पहिल्यापासून मिळालं असतं तर शिवाय नसते आली. कॅन्सरचं प्रमाण तर काय बाबा खूपच म्हणजे. विचारायचंच नाही काही. तो जर विचार केला तर अजून शेतकरी फार अंधारात आहे. नाही खूपच नाही सर. पुण्यामध्ये म्हणजे हे मेडिकल आणि डॉक्टर तर आणि हॉस्पिटल्स खूप वाढलेले आहेत. म्हणजे शेजारी आज मेडिकल सगळ्यात जास्त खर्च MBBS लाच आहे. हो, BMS MBBS करायचं म्हटल्यावर सगळ्यात जास्त खर्च, सगळ्यात जास्त चढावर तिथे. बाकी इंजिनिअरिंगला कोणी विचारत नाही कोणी विचारत. एक कम्प्युटर आणि डॉक्टर हे दोनच व्यवसाय आज फॉर्ममध्ये. आणि दुर्दैव आहे ते. नाही खूप. हा, म्हणजे मेडिकल वगैरे सगळ्या इतक्या वाढलेल्या आहेत प्रमाणात की तुम्ही विचारही करू शकत नाही. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने एक संजीवनी पिकवताय सगळ्या शेतकऱ्यांसाठी. म्हणजे तुम्ही त्या प्रभू रामचंद्राच्या हनुमानाचे सध्या असं झालं, काही हरकत नाही.
तसं म्हणायला गेलं तर आरोग्य दूत आहे तुम्ही. आणि जर हे नसतं एसटी वैदिक तर मला तो मी सोडली असती शेती सोडून दिली असती. आतापर्यंत कधीच सोडली असती. तुमचा जो शेतकऱ्यांच्या प्रती जो म्हणजे आस्था आहे ना, ती अजूनपर्यंत मी कुठं बघितली नाही, कोणाच्यातच नाही बघितली. ही फॅक्ट आहे. काय असतं माहिती का, पहिली गोष्ट शेतकरी हा अन्नदाता आहे आणि अन्नदात्याच्याच घरामध्ये जर आज आजार घुसलेले आहे, त्याच्याच घरामध्ये दारिद्र्य घुसलेलं आहे, त्याच्याच घरामध्ये आज नापिकी घुसलेली आहे, तर तो स्वतःच उद्ध्वस्त झालेला आहे. जोपर्यंत त्याच्या माध्यमातूनच सगळं म्हणजे मातीचं शोषण, जनावरांचं शोषण, रसायनांचा वापर, केमिकलचा वापर, हे सगळं त्याच्याच माध्यमातून केलं जातं. आपण जी लढाई लढतोय याच्यामध्ये आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो, आपण शेतकऱ्याचं दुःख पाहिलं, केमिकलचा त्रास, त्याचे दुष्परिणाम भोगले, बरोबर आहे. आणि म्हणून ते कोणाच्या वाट्याला येऊ नये आणि ते दारिद्र्य कोणाच्या वाट्याला येऊ नये. सर्वात महत्त्वाची गोष्ट दोन गोष्टी, एक आरोग्य आणि एक संपन्नता. या दोन्ही पण नाही शेतकऱ्याकडे आज, नाही, बरोबर आहे. एकाकडे पैसा आहे तर आरोग्य नाही, आरोग्य आहे थोडंफार तर पैसा नाही. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये काही दोन्ही पण नाही, दोन्ही पण आहे असे फक्त एसटी वैदिकचे शेतकरी 100%, बरोबर आहे ना. आणि म्हणून त्यांची संख्या वाढवावी एवढंच एक संकल्प आहे. आज तुम्ही त्या रूपाने इथं आले, खूप छान वाटलं. आणि तुम्ही येऊन ज्यावेळेस येता आणि असं प्रसन्न चेहरा बघायला मिळतो तर मला खूप श्रीमंत झाल्यासारखं. आणि आता म्हणजे माझा पुढचा जो हे मी जे करतोय ना, म्हणजे हा डेमो प्लॉट आहे मी जे करतोय. बर, म्हणजे काय झालं, मी जेव्हा शेतीत आलो, हे मी माझ्या ह्याने आलो, आवडीने आलो, बरोबर. पण जशी मी ही सगळी अवस्था बघितली आजूबाजूची, बाजाराची, मार्केटची आणि शेतकऱ्यांची, तुम्ही विष पिकवल्यावर तुम्हाला लोकांनी बाजार द्यावा हा आग्रह कसा, कोणत्या तोंडाने करणार, कुठल्या तोंडाने करणार. बरोबर आहे. तुम्ही समोरच्याचा जीव घेणार आहे, बरोबर आहे. तुम्ही समोरच्याचा एकदम जीव घेतला तर त्याला जेल होते, थोडा थोडा जीव घेतला तर जेल नाही होते. परंतु तू वरचा आहे ना, तिथं तर जेल होते ना. बरोबर, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण दुसऱ्याला जर जीवन देऊ शकत नाही तर निदान मृत्यू तरी देऊ नये. बरोबर आहे की नाही. सगळ्यात शेवटी काय संदेश द्याल सगळ्या शेतकऱ्यांना? नाही, शेतकऱ्यांनी 100% वापरावं हे, की तुमची माती 200% वापरलं पाहिजे. नाही म्हणजे 100 म्हणजे शुद्ध वापरावं. हा, म्हणजे हे वापरावं, शुद्ध वापरावं. किती टक्के वापरावं आणि ताकद 200 पट लावावी. 200 पट लावावी. का लावावी? कारण आपण केमिकलने ते सगळं नासून ठेवलेले. तुम्ही पहिल्यांदा 100 पोती टाकली हे विसरू नका. जिथं तुम्ही फार तर 40 पोते टाकायचे, फार जास्त टाकले तर 40 पोते. म्हणजे एकरी आपण सांगतो 20-25 पोते, तर तुम्ही 1.5 एकरमध्ये 40 पोते टाकू शकता. पण तुम्ही 100 पोते टाकण्याचा निर्णय घेतला म्हणून तुम्हाला आज सुंदर दिवस बघायला मिळाले. तुम्ही जर 20-25 पोत्यांनी सुरुवात केली असती तर काहीच नसतं झालं. म्हणजे मला माहिती होतं की आता हे लोक म्हणतात एवढा मोठा खर्च कुठून आणायचा, 100 पोते काही नाही 60,000 झाले, बरोबर की नाही. परंतु तुमच्याकडे पगार आहे म्हणून तुम्ही आणले असं तुम्ही म्हणता. पण मी म्हणेल तुम्ही 1 एकर करू नका, 1.5 एकर यांनी सगळं करून 10 गुंठे करा. प्रश्नच नाही ना. 10 गुंठे यांना जर 1 एकरला 1.5 एकरला एवढे खर्च येतो तर भागिले 15 4,000 रुपये खर्च येतील. 60,000 रुपये त्याला आले तर 10 गुंठ्याला 4,000 रुपये 100%, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे जर अशा प्रकारे जर केलं तर नक्कीच तुम्हाला शेतीमध्ये मोठं यश मिळेल. म्हणजे मी सोडली ऊस त्यावेळेस 40-45 टन होता. आता मी जर मी ताकद लावली तर 120 टनाच्या खाली आरामशीर. तुम्ही काहीच नाही केलं येणार नाही. म्हणजे जर मी लावलं तर मग किती किती फरक येतो. तुमच्या पिकावरून तुमच्या मातीची क्वालिटी कळते, सांगण्याची गरज नाही. म्हणजे बाळाचे पाय पाण्यात दिसतात तसं घराची कळा अंगण सांगते, तसं तुमच्या मातीची ताकद तुमचं पिकाचं पान सांगतं. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे आज तो पान जर बघितलं, ती झाडं बघितली तर अफलातून हे सगळं. म्हणजे ह्याच्यासारखे प्रोडक्ट कुठंच नाहीये, तंत्रज्ञानच नाहीये. नाही, बाकीचे लोक प्रोडक्ट विकतात परंतु त्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही. असं म्हणू शकत नाही की फक्त आमचं वापरा आणि 100% असं कोणीच म्हणू शकत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला वैदिक कोणीच देऊ शकत नाही. सॉइल चार्जर हे एकमेव आणि युनिक असं जगातलं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर वैदिकचे प्रोडक्ट्स आहेत, हे जगामध्ये कोणाकडं आजपर्यंत नाहीये, भविष्यामध्ये होतील याची पण काही शाश्वती नाहीये. का नाहीये? कारण याचे रिसोर्सेस खूप लिमिटेड आहेत आणि रिसोर्सेसपेक्षाही याचं ज्ञान जे आहे ते ज्ञानाची पात्रता करण्यासाठी साधना करावी लागते आणि ती फार मोठी अवघड गोष्ट आहे, जी सगळेच करू शकतील असं नाहीये. आणि म्हणून म्हणजे आपला आध्यात्मिक वारसा आपल्या देशाचा आणि आपल्या ऋषीमुनींच्या काळामधील त्यांचं वेदांचं ज्ञान आणि त्यांनी स्वतः केलेले वेदांचे जे प्रयोग आपल्या शेतीमध्ये, गोठ्यामध्ये, आणि त्या प्रयोगांना नंतर जे काही निष्पत्ती आहे ती एसटी वैदिक आहे.
आधुनिक आणि आध्यात्मिक याचा सुरेल संगम म्हणजे SCT वैदिक. SCT वैदिक. माझं नाव विवेक रमेश शेळके आणि माझा नंबर आहे 937 10 23 985. हा यांची काहीतरी गोष्ट सांगणार होते ना तुम्ही भेंडीची. हा. तर ॲक्च्युली काय झालं, भेंडीच्या क्वालिटीबद्दल बोलत होतो मी तुम्हाला. एक शिक्षिका आहेत आमच्या, त्यांनी बाजारामध्ये गेल्या त्या आणि बाजारामध्ये त्यांनी त्यांची जी नेहमीची भेंडीवाली त्याच्याकडनं भेंडी बघितली. तर त्याच्याकडून लांब लांब भेंड्या होत्या, अशी लांब आणि मोठी लांब भेंडी होती. बरोबर. मॅडम म्हटलं की नाही हो म्हणे मावशी, या भेंड्या तर फार मोठ्या आहे, लांब लांब आहे, निबर भेंड्या मला नको म्हणे. हो. तर त्या मावशी त्यांना डायरेक्ट म्हणे की अहो घ्या, ह्या राम मुखेकर सरांच्या भेंड्या आहेत म्हणे. तर ते शॉक झाल्या थोड्याशा. कारण ती म्हणे यांना कसं काय माहिती का राम मुखेकर? तर म्हणे राम मुखेकरांचा काय संबंध म्हणे भेंडीशी? अहो म्हणे तुम्हाला माहिती नाही का त्यांचं तंत्रज्ञान आहे म्हणे. हां, त्यांच्या तंत्रज्ञानामध्ये तुमचं केमिकल सोडा, ऑर्गॅनिक आणि जैविक सुद्धा चालत नाही म्हणे. तर भेंड्या माझ्या एवढ्या झालेल्या हो. आहेत तशा. पुण्यामध्ये एकाने सांगितलं मला तसलं भेंड्या आणून दे. मी म्हणलं कशासाठी रे? म्हणलं त्याचं सूप जे आहे ना ते पाय सूपपेक्षा छान आहे म्हटलं. हो. तर त्याला मी काल जवळपास मोठ्या. 10-12 किलो 10-12 किलो दिल्या त्यांना. भेंडी त्याला मी देऊन आलो. ते आणत नव्हतो मी कधी इकडे, पण त्यांनी मागणी केल्यामुळं मग मी त्याला म्हटलं मला ती रेसिपी पण सांग आता, मला पण मी पण ते चालू करेल म्हटलं. पाया सूपपेक्षा म्हटलं ह्याचं सूप खूप भारी होतं म्हटलं. म्हणजे नॉनव्हेज पेक्षा भारी. भारी. हा काल बघा आता एवढी मोठी भेंडी बघा, किती नाजूक आहे बघा. सर ह्याच्या म्हणजे ती भेंडी आहे ना अगदी असे आहेत माझ्या लांब लांब कितीतरी पट. हा झालेले. हा, एक भेंडीचं झाड आहे, हा. तिला समजा 5 किलो भेंडी येणार असेल, बरोबर बरोबर. तिला लागणारे जे खत आहे न्यूट्रियन्स आहे. समजा 1 किलो लागत असेल हा. आणि मी 2 किलो दिलं, हा, तर तर मग ते 2 किलो वापरणार त्या 4 किलोला का एकच किलो वापरणार असं मला विचारायचं. बरोबर, चांगला प्रश्न आहे तुमचा. हे बघा, हम्म, प्रकृती आणि विकृती हम्म, हे दोन शब्द आहे. हम्म, विकृती म्हणजे काय की जे नैसर्गिक आहे हम्म, त्याला चॅलेंज करणं. हम्म, हम्म, तसं रासायनिक शेती ही एक विकृती आहे. हम्म, ती जरी सर्व करत असली हम्म. तरी पण ती विकृती आहे. कशावरून? तिने जमीन नापिकी झाल्या, झालंच. खाणारे मरू राहिले सगळे. मग तुम्ही अन्न कशा करता? मरण्याकरता खाता का? हम्म, तुम्ही पिकं काय जमीन नष्ट करण्यासाठी लावतो, बरोबर. पिकं लावता का? हम्म, आणि प्रकृती काय आहे की आज आपण SCT वैदिक ज्यावेळेस वापरतोय हम्म. ते आपलं आहे म्हणूनचा विषय नाही. नाही. हा. जे सत्य आहे ते तो विषय आहे. हम्म. का ज्यावेळेस तुम्ही हे मातीमध्ये वापरताय, माती सुपीक होते, हो माती तुमच्यावर बोलायला लागली, ती बरोबर. तुमच्यावर प्रेम करायला लागली. कशावरून? तुम्ही काय सांगता? किती पाऊस पडू द्या, थांबत नाही. थांबत नाही. जे नकोय तुम्हाला हम्म. ते तण तर शेतामध्ये येत नाही. येत नाही. तुमच्या वावरामध्ये कुठंच काही दिसत नाही. नाही दिसत. त्याच्यानंतर पिकावरती पीक सुंदर येते, रोग किडी बाकी काही येत नाही. काही येत नाही. म्हणजे जे नकोय ते येत नाही, जे हवंय ते येत आहे. येतंय. हा. म्हणजे स्वर्ग आहे ना. हो प्रश्न. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्या इच्छा नसताना देखील सर्व मनोकामना पूर्ण होत आहेत. मग ही संस्कृती आणि हीच प्रकृती आहे. मग SCT वैदिकमध्ये तुम्ही जेवढं प्रमाण वाढवाल तेवढं त्याच्यामध्ये तुम्हाला तेज मिळणार, तेच मिळणार. तेवढं तुम्हाला त्याचे म्हणजे औषधी गुणधर्म वाढणार, तेवढं त्याच्यामध्ये जेनेटिकली ते स्ट्रॉंग होणार. बरोबर. आणि जेवढं तुम्ही केमिकल ज्यादा वापरणार तेवढं जेनेटिकली तुमचं ते कमजोर होणार. तेवढं वीक होत जाणार. तुम्ही जर याच्यामध्ये जसं मला प्रश्न विचारला की मी समजा जर सर मला माझ्या झाडाला पाहिजे 1 किलो आणि मी टाकतोय 4 किलो, तर माझ्या 3 किलोचं काय होणार वरचं? हा हा तुमचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर ऑलरेडी आपल्या अनेक शेतकऱ्यांच्या अनुभवातून मिळालेलं आहे. तर उदाहरणार्थ तुम्ही यांचं उदाहरण घ्या, भास्कर जाधवांचं. भास्कर जाधवांनी जेव्हा स्ट्रॉबेरीला जिथं 1 एकरचा बेसल डोस टाकायचा, 1 एकरचा बरोबर. खूप झाला म्हणजे 30 गुंठ्याला, 30 गुंठे. तर त्यांनी 3 एकरचा बेसल डोस टाकला. हा. वरतून त्यांनी LSQ लोक मोजून 4-5 करतात, त्यांनी LSQ महिन्याला 4 केले. हम्म. बरोबर आहे. त्यांनी अशा प्रकारे जवळजवळ 3 लाख रुपये त्यांनी फक्त 30 गुंठ्याला भांडवल वापरलं. भांडवल वापरलं. पण त्यांची झाली 65 लाख रुपये ना. बरोबर. म्हणजे तुम्ही जेवढं जास्त टाकाल टाकाल तेवढं जास्त उत्पन्न देण्याची, त्याचं आयुर्मान वाढवण्याची शक्यता आहे. वाढते. आज तुमची भेंडी दिसते सर, ही इंडियात कुठे नसेल कुठे. हो हो हे सारखं तुम्ही म्हणतात. महाराष्ट्रात नाही, हो. इंडियात कुठे इंडियात नसेल. कुठे का? नसेल. कारण तुम्ही ते त्याला छाती बेसल बघून डोस सांगतात ह्याच्यासारखी भेंडी नाहीच आहे ना. हो. या डाळिंबामध्ये एका शेतकऱ्याने आपल्या पहिल्या वर्षी 250 रुपये खर्च केले, दुसऱ्या वर्षी 350 केले, तिसऱ्या वर्षी 450 केले, चौथ्या वर्षी 750 रुपये खर्च केले. तुम्ही म्हणा असं काय खर्च केले त्यांनी एका झाडाला डाळिंबाच्या? बरोबर. हा. त्यांनी काय केलं? समजा पहिल्या वर्षी 2 बेसल डोस टाकले असतील, दुसऱ्या वर्षी 3 बेसल डोस टाकले, चौथ्या वर्षी 4 बेसल डोस टाकले. मग त्यांनी 5व्या वर्षी काय केले? LSQ ला जे ट्रीटमेंट खूप केले, म्हणजे बेसल डोसही 4 टाकले,
आणि LSQ शिलाची ट्रीटमेंट पण खूप केल्या. खूप केल्या. आम्ही सांगितलं 3 करा, त्यांनी 7 केल्या. मग त्याचं आणि आम्ही सांगतो 600 ग्रॅमनी करा, त्यांनी डायरेक्ट 2400 ग्रॅमनी 1800 ग्रॅमनी केल्या. त्याचा परिणाम असा झाला, त्यांचा भगव्याचा प्लॉट डायरेक्ट शरद किंगमध्ये कन्वर्ट झाला. कन्वर्ट झालं. टोटल प्लॉट DNA चेंज झाला. DNAच अपग्रेड झाला. हम्म. सेटिंग होताना तशीच झाली, हार्वेस्टिंग होताना तशीच झाली. म्हणजे तुमचा DNA ऑलरेडी जो मूळचा DNA स्ट्रॉंग आहे तो त्या लेवलला डेव्हलप होतो. तो काही नवीन नाही तयार होत, तो त्या लेवलपर्यंत डेव्हलप होतो. आणि तो त्या लेवलला गेल्यावर त्याची भूक बी तेवढीच वाढते. मग तुम्ही जर त्याची भूक जर समजा 20 लिटरची गाय, 12 लिटरची गाय होती किंवा 12 लिटरची म्हैस होती, तिला 20 लिटर तुम्हाला दूध द्यायला लागली, तुम्ही त्याला 20 लिटर एवढं खाद्य पण द्यायला पाहिजे. पण तुम्ही त्याचं 12 लिटरचं खाद्य चालू ठेवलं तर मग ती आजारी पडणार. 100%. तसंच डाळिंबाचं पण आहे. समजा तुमचा डाळिंब जर साध्या म्हणजे भगव्यावरून तो जर शरद किंग बनला असेल तर त्याला खाद्यही शरद किंग सारखंच द्यायला पाहिजे. तुम्ही त्याचं खाद्य जर सडनली बंद केलं किंवा ॲव्हरेज टाकलं तर ते झाड कमजोर होऊन जाणार. बरोबर. आलं लक्षामध्ये. म्हणून तुम्ही उलट जेवढा जास्त एक लेवल मॅच करताय ती लेवल मेंटेन करा, त्याच्या खाली येऊ नका. एक तर तुम्ही त्या लेवलला जाऊ नका, गेले त्याच्या खाली येऊ नाही ते मी आपलं एक जस्ट माझ्या माहितीसाठी नाही. तुमची शंका दूर करणं माझी जबाबदारी आहे ना. बरोबर आणि आहे. तुमचा मालही त्या क्वालिटीचा निघणार. हो. जे शेतकरी भाजीपाल्या थ्रू आपल्या जीवनाची एक करिअर निर्माण करू इच्छितात त्या सर्व तरुणांसाठी, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही तुमचा जो अनुभव आहे हा नक्कीच प्रेरणादायी ठरेल. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.